तर कसं सगळे भावनो. तर आजचा व्हिडिओ बनवतो आहे कारण एक सांगायचं होतं मला, म्हणजे एक्सप्लेन करायचं होतं. ॲज अ तुम्ही लाईफ टीचिंग पण घेऊ शकता, नाहीतर तुम्ही ॲज शिकायचं असेल तर ह्यातून शिकू शकता. शिकण्याची प्रवृत्ती तुमची असेल तर काय झालं होतं, एका महिन्यापूर्वी बरोबर 1 जानेवारीला म्हणजे नवीन वर्षाच्या स्टार्टिंगलाच पहिल्याच दिवशी वर्षाच्या एक मनहूस गोष्ट घडली माझ्यासोबत. मी ज्यावेळेला टपाल वाटायला चाललेलो ना, त्यावेळेला गजानन महाराज कॉलनी म्हणून आहे, तिथं अशी गाडी म्हणजे टपाल वाटलं आणि गाडी अशी वळवाय गेलो, तर तो रस्ता पाक होता, तो दगडी होता सगळा रस्ता. माझ्या दगडी रस्त्यावर एक मोठासा दगड होता जरासा, मग माझ्या मागच्या चाकाच्या खाली होता. मी असा लिव्हर वाढवलं, असं टर्न घेतल्यावर काय झालं, लिव्हर वाढवाय गेलो. लिव्हर वाढवतानाच अशी ती दगड आहे की चाकाखाली, बरोबर चाकाखाली होता, तसं दगड मागं ढकलला गेला चाकात. त्यामुळे काय झालं, गाडी उचलल्यानंतर ती जराशी आउट ऑफ कंट्रोल झाली आणि माझ्या हातून चुकून लिव्हर वाढला असा जोरासा. ते लिव्हर वाढल्यावर पूर्ण जिथे मोकळी जागा होती तिथे न जाता मनोजला एवढा डाव झाला सगळा की जराशी हँडल माझा जरासा तिरका झाला. आणि तिरका झाल्यावर काय, समोर एक स्प्लेंडर होती, डायरेक्ट स्प्लेंडरवर टाकली की मी गाडी. स्प्लेंडरवर धडकलो. स्प्लेंडर ती पुढं तिचा एक सुमो होती, पुढं त्या स्प्लेंडरला लागून एक सुमो होती आणि त्यातला ड्रायव्हर जो होता तो दरवाजा काढून बसलेला त्याचा. मग ती जी स्प्लेंडरची टाकी आहे ती बरोबर त्या दरवाजाला खट्ट करून अशी ठोकलीच त्याला. मग ती ठोकल्यानंतर बरोबर स्प्लेंडरच्या जराशा खालच्या बाजूला चेप आली. मग काय झाली की बोंबाबोंब. मग गेलो त्या सुमोच्या ड्रायव्हरला म्हणलं, हो दादा सॉरी म्हणून असं लगेच जरा फास्ट जरा बाहेर पुढ्या म्हणले ना. मग अशी बाहेर जरा असं गाडी ओळखली, सॉरी म्हटलं. त्यावर त्यानं ती गाडी जी स्प्लेंडर होती की नाही त्याला लावला त्यानं फोन सुमोवाल्यानं. मग फोन लावल्या जरासं पुढे गेलो, त्यानं मारली हाक मागणं, अरे थांब. मी जरासं पुढे होतो त्यावेळेला. थांब म्हटल्यावर विचार केला थांबू का नको. मग थांबलो, काय म्हणते बघूया म्हटलं. मग ते हळूहळू यायला लागला की तिकडनं चाललं, ते आणि त्याचं एक कोणतरी मित्र होतं, दोघंजण यायला लागली. मग असं थांबलेलो मी, विचार केला आता जर थांबलो इथं आणि जर त्या गाडीचा खर्च जास्त असला तर हे काय दिल्याशिवाय सोडणार नाहीत मला. मग येतो म्हटलं, गेलो झाप्प करून. 1 मिनटं फोन आला आहे, त्याच मेंबरचा फोन आला आहे गाडीवाल्याला, आलो थांब 2 मिनटं. हां, तर मग आता स्टोरी कुठे पण आली ती. हां, मग मी ती गाडी थांबवलेली. मग गाडी थांबवल्यावर तो आला मागणं. मग मी विचार केला आता जर गाडीचा खर्च जास्त असला तरी हा खर्च दिल्याशिवाय काय मला सोडणार नाही. मग तिथनं गाडी जी पळवली त्या दगडी रस्त्यातनं कशी झाम गेलो. मेन रस्त्यावर आलो, टर्न घेतला. हां आलो दादा म्हटलं, हाक मारली त्याला, काम आहे, आलो थांबा म्हटलं आणि गेलो की मग दिवसभर त्याच विचारात. गाडीला जास्त खर्च असला तर बोंबाला यायचंच. आणि ती एरिया जो आहे की नाही त्यामध्ये सारखं सतत जाणं असते आपलं. मग तिकडे गेल्यानंतर विषय झाला. हां, मग दिवसभर त्यात विचारात. मग संध्याकाळी म्हटलं बघ, आपण एकाचं नुकसान केलं आहे, आपल्या हातानं नुकसान झालं आहे, चुकत का असं ना पण आपल्या हातानंच केले. म्हणजे आपल्या एखाद्या चुकीमुळं दुसऱ्याचं नुकसान 100% आता झालं आहे. मग आता या गोष्टीपासून पळून न जाता एखाद्या शूरवीराप्रमाणे, एखाद्या खंबीर माणसाप्रमाणे त्याला फेस करणं मला त्यावेळेला महत्त्वाचं वाटत. मग बिकॉज आय एम फकिंग मॅन. मग त्यावेळेला म्हणलं काय पण होऊन दे, आता संध्याकाळ 6 वाजलेले काहीतरी, तिकडनं सगळं आवरलेलं काम माझं, काय पण होऊन दे म्हटलं आता फेस करायचं त्याला. तर मी ते दुपारी त्या माझ्या गॅरेज मेकॅनिक एक मित्र आहे त्याला सांगितला विषय. ते म्हणला एवढा खर्च होईल, काय विषय नाही म्हटलं, करून देऊया. मग झालं की मग संध्याकाळी म्हटलं काय पण होऊन जायचंच, कारण आपली चूक आहे ती आपल्याला आता भरपाई करायला पाहिजे. सेल्फ अकाउंटेबिलिटी आपल्या स्वतःमध्ये पाहिजे.
आपल्या चुकांची दुरुस्ती आणि चुकांची रिस्पॉन्सिबिलिटी घेणे ही पण कला असली पाहिजे स्वतःची, कारण ती आपल्याला इम्प्रूव्ह करण्यात मदत करते. तर त्यावेळेला झालं, मग गेलो तिथं. म्हटलं आता सकाळी काम होतं, जरा कारण सांगितलं त्याला, जरा पैसे द्यायचे होते, पार्सल अंगावर पडलं असतं म्हणून. लईच काम होतं अर्जंट, तिकडे गेलो नसतो तर मग तिकडचं अंगावर पडलं असतं म्हटलं काम. असं कारण सांगितलं त्याला. मग चेपातीनं बघितल्या, त्यानं फोन केला त्याला. आणि बरं जे होते चांगल्यासाठी होते, मी का म्हणतो आहे, कारण त्यावेळेला जर मी गेलो नसतो तर ती म्हणाल तिथं मला तिकडे गेलो पुढच्या दिवशी मी येणार तो पोस्टमध्ये. त्यांना कसं बसं कळलं की मी पोस्टात कामाला आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग काढलेली तिथली, जी तिथे गाडी बिडी लावली ना त्या पलीकडच्या भिंतीवर एक कॅमेरा होता, तिकडची व्हिडिओ रेकॉर्डिंग काढली तिनं. मग ती व्हिडिओ रेकॉर्डिंग काढल्यानंतर विषय काय झाला, एक व्हिडिओ देऊन दाखवली की मला. मग ते म्हटले पोस्टातला आहे, मला माहीत होतं का आलेलं आम्हाला. आम्ही जाणार होतो पुढच्या दिवशी पोस्टात, आणि पोस्टात येऊन चौकशी करणार होतो पोरगं कुठं आहे म्हणून म्हणतो आहे आपली सेल्फ अकाउंटेबिलिटी घ्या, नाही तर ते तात्पुरत्या डिस्कम्फर्टसाठी लई मोठा डाव अंगलडाला असता माझ्या. तर त्या दिवशी मी गेलो नसतो तर पुढच्या दिवशी येऊन ते पोस्ट ऑफिसमध्ये आले असते आणि ते म्हणले असते सगळ्यांमध्ये असा असा पोरगा आलता. त्यांना सगळ्यांना माहिती काल असतात ना कोण आहे पोरगा, मीच त्यो. त्यापेक्षा मी तिथे गेलो ते बरं झालं ना. तिकडे गेलो, असं असं खर्च आहे म्हटले. मग दाखवले की त्यांना. मी म्हटलं थोड्या दिवसात थांबा, करूया काम करूया म्हटलं. तसंच एक करूया म्हणलं ते एक आठवडा गेला, 2 आठवडे गेले. तर रविवारी करूया म्हणून तिनं काय फोन केला नाही, मी पण केला नाही. मग मला पैशाची गरज होती ना त्यावेळेला, पेट्रोलला पैसे नव्हते माझ्याकडे. काय सांगावली तुला, पेट्रोलला पैसे नव्हतं त्यावेळेला. मग मी जितकं टाळता येईल तितकं टाळतो. मग 15 तारखेनंतर काय, 20 तारखेला काय तो फोन आला त्याचा. अरे काय म्हणला, फोन बिन काय नाही, काय केलं नाहीस काय नाहीस. मी म्हणलं वय जरा पैसे मी जास्तीत जास्त लांबवाय बघाल तो, कारण माझ्याकडे पण पैसे नव्हते आत्ता. असं सांगितलं त्याला. मग म्हणला नाही मी केले म्हणलं काम टाकीचं, 1000 रुपये खर्च आला आहे. मी म्हटलं 500 रुपये मी माझ्या मेकॅनिकला विचारलं मित्राला, ते मला 500 रुपये येते, ते मला 1000 रुपये. मी म्हटलं एवढा होता कसा खर्च. असं म्हणलं त्याला काय वाटलं काय माहीत. ते म्हणला नाही सोड, राहून दे, माझी चुकी होती, मीच तिथे गाडी लावलेली, तुझी काय चुकी नाही भावा, माझी चुकी होती ती. गाडी लावल्यामुळं चेपा निघल्या त्याच्या टाकीला, त्या तुझी काय चुकी नाही, माझी चुकी आहे, ठेव तू. असं म्हणला, तुझी गाडी असते तर तुला काला असतं, असं म्हणला आणि ठेवला त्यानं. मला त्याला वाटलं सोड आपली चुकी होती. आता आपल्यामुळे तरी जरा तर नुकसान झालं असेलच. आता मला माहीत आहे भावा, 1000 रुपये नुकसान झालेलं नव्हतं, एक 500-600 रुपये आला असेल, कारण तेवढी चेप झालेली नव्हती. ती मेजर म्हणजे जरा चेप पडलेली, पण एवढी पण नव्हती की 1000-2000 रुपये खर्च येण्यासारखं. मग विषय झाला, ते कॉल केला नाही त्यांना मला. मग असं म्हणलं मला त्यावेळेला वाटलं नुकसान झाले जरा तर परतफेड करायला पाहिजे. पण त्यानंतर मी त्याला कॉल केला नाही. पण त्याच्यानंतर 1-2 आठवडे जसे गेलेत की नाही, त्यात मला वाटत राहिले की नाही, हे आपल्याला माहीत असून पण आपण काहीतरी चुकीचं करावले. काल ना ते आपल्याला आतल्यात माहीत असते की काय तर आपण चुकीचं करावले, आपल्यामुळे एखाद्याचं नुकसान झालं आहे आणि त्याची आपण परतफेड न करता त्याला आपण टाळ्या बघावले. हा जो एक मिनटा, तर जो आतल्यात जो विचार सतत चालू होता ना, तो आपल्याला इंटरनली पोकळ करत जातो. ते मला पोकळे पण नको आहे आयुष्यातला. ते इन फ्युचर हे आपण एक कर्म केल्यासारखंच आहे ना. आपण एक कर्म केलं की जे नुकसान झालं दुसऱ्याचा, ती नुकसानची भरपाई कवा ना कवा तर करायला पाहिजे ना. मी तर बिग बिलिव्हर इन कर्म आहे. त्यामुळं ते कर्माच्या पर्स्पेक्टिव्हनं इन फ्युचर ह्याच्याहून मोठे नुकसान आपल्या आयुष्यात घडू शकतात. पण हे कारण पण सेकंडरी होतं. प्रायमरी कारण काय होतं, माझ्यामुळं कोणाला तर नुकसान झालं, ज्याची परतफेड करता येते आपल्याला, तरी पण आपण त्याला टाळालो.
एक गोष्ट ठीक आहे बाबा, परतफेड करूच शकत नाही आता, काहीच पैसे नाही आहेत. पण पैसे असूनसुद्धा आपण कारण द्यावले की आपल्याकडे पैसे नाही आहेत. ती काय बिग अमाऊंट पण नाही की लईच असेल बर्डन आपल्यावर. पैसे असून आपण दिना झाले म्हणल्यावर मग काय तर चुकीचं करावलं आपलं. तर ती मनामध्ये जी पोकळपणा येतो ना, आपण काही करावलं चुकले आपलं काहीतरी आणि आपण चुकीच्या मार्गावर चाललो आहे, हे सत्याचा मार्ग नाही, हे इमानदारीचा मार्ग नाही, हे भक्तीचा मार्ग नाही, हे ऑनेस्टीचा मार्ग नाही आहे. तर तसलं आयुष्य जगून का उपयोग नाही ना. तर थोड्या दिवसापूर्वीच एक बिलियनर होता स्टॉक मार्केटमधला, चार्ली मंगर नाव म्हणून. चार्ली मंगर नाव होतं त्यांची. त्यांच्याकडे करोडोंची संपत्ती होती. करोडो काय, अब्जावधी होता माणूस तो स्टॉक मार्केटमधला. लई जणांचा आदर्श होता. तरी पण शेवटी काय झालं, विचार करा, शेवटी काय झालं, शेवटी तो जमिनीत गाडला गेला. म्हणजे परवा एक लुक बेलमारचा एक व्हिडिओ बघितलेला, त्यात ते म्हणतोय चार्ली मंगर इज नाउ डेड. He has billions of dollars which he created in his life, which has built the empire in his life. But what matters in the end? He's dead now. Nothing matters. Not billions of dollars he has, not the house he has, not the car he drive. Nothing mattered in the end. Just died. So what matter is the how he lived his life, how he treated the people who he met along in his lifespan, what was his intention during his life, and what impact he made on this planet when he was alive. So that just hit me. ते सेंटेन्स माझ्या डोक्यात गेलं. त्यावेळेला ह्याच्यात पूर्णपणे इमोशनल होऊन चालणार नाही, कारण काही भडवे लोक असतात, त्यांना धडा शिकवायच लागतो. काल ना हे वाक्य ऐकलं तुम्हाला 1-2-3 शेर आले असतील डोक्यात. काही जण असतात की ज्यांना माणुसकीची भाषा समजत नाही, तर त्यांच्यासाठी नाही यात पूर्णपणे इमोशनल होणं. पण बेसिक आपली जी व्हॅल्यू आहे, बेसिक कोर व्हॅल्यू ज्या म्हणतात, त्यामध्ये ही एक गोष्ट ॲड असली पाहिजे की आपण आयुष्यात कसं जगालो आहे, आपण काय इम्पॅक्ट आणलो आहे. आपण जी आपल्या आयुष्यात जी माणसं आहेत, आपण जिवंत असताना त्यांना आपण कसं ट्रीट करतो आहे, त्यांच्यासाठी आपण काय, तर हेच तर मॅटर करते ना. शेवटी काय, शेवटी एकतर जाऊन हवेत जायचं आहे, नाहीतर एकतर जमिनीत जायचं आहे. तर त्याला आज मी कॉल केला, शेवटी त्याला सांगितलं, माझ्यामध्ये तर 500 रुपयेच खर्च आला त्याला. मग त्याला सांगितलं माझा आता झालं आहे म्हणून पगार. मग म्हटलं त्याला 500 रुपये माझ्याकडे खचून शिल्लक होतं, मग मला आता ऑनलाईन पाठवतो आणि सॉरी म्हटलं, माझ्यामुळे तुम्हाला थोडा त्रास झाला. कसं आहे, मला ते पटलं नाही, शेवटी तुम्हाला कॉल करूयाच म्हटलं. तो पण भला माणूस निघाला. ते पण म्हटलं असू दे, पाची बोटं सारखी नसतात, प्रत्येकाच्या अडचणी असतात फायनान्शियल. तरी तुला काय फोन केला काय मी त्यानंतर, त्यानं फोन केलेला नव्हता ॲक्च्युली मला एकदा पण. त्या कॉलनंतर एक महिनाभर तरी केला नव्हता कॉल. महिना नाही, एक 20 दिवस तर केलेला नव्हता कॉल. शेवटी आता त्याला पैसे पाठवलेत मी. थँक्स टू मी फॉर बिईंग ऑनेस्ट टू यू. थँक्स फॉर मी बिईंग ऑनेस्ट टू यू. स्वतःशी प्रामाणिक राहिल्याबद्दल तुझा आभार आणि कीप ग्रोईंग.